नमस्कार मित्रांनो. स्वामीनाथ अनफिल्टर युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलेलो आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत माहिती. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत भरपूर दिवसापासून जवळपास 7 ते 8 महिने झालेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाहीये. तर याच्या मागे जे काय कारण आहे त्याच्या बाबतीत शासनाने नुकतेच आता 9 मार्च हे बघा 9 मार्च 2026 ला एक जी-आर लॉन्च केलेला आहे. जी-आर प्रसारित केलेला आहे. हा जी-आर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाअंतर्गत प्रसारित करण्यात आलेला आहे. तर हा जी-आर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नवीन लेखा शीर्षक मान्यता देण्याबाबत म्हणजे हे जे पद आहे लेखा शीर्षक या पदाच्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हे जे पद आहे या पद कशासाठी असते तर हा पद जे आहे नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये नवीन लेखा शीर्षक म्हणजे अकाउंट हेड म्हणतो आपण त्याला आपण साध्या भाषेत. सरकार या योजनेसाठी नवीन आर्थिक खाते बजेट हेड तयार केलेलं आहे सरकारने. सरकारच्या खजिन्यात ट्रेजरी म्हणजे खजिना म्हणजे ट्रेजरी म्हणजे आपला हप्ता जिथून येतो त्या योजनेसाठी वेगळे लेखा शीर्षक असे पद शासनाने या जी-आरच्या माध्यमातून निर्माण केलेले आहेत. त्या लेखा शीर्षकातून योजनेचे पैसे मंजूर व वितरित केले जातात. नमो शेतकरी सन्मान निधीसाठी आता नवीन लेखा शीर्षक तयार केल्यामुळे त्या खात्यातून शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. म्हणजे नमो सन्मान निधी महासन्मान निधी शेतकरी निधी हा जो होता हे अतिरिक्त प्रभार होता आतापर्यंत. पण आता महाराष्ट्र शासनाने या जी-आरच्या माध्यमातून स्पेशल अकाउंट हेड या डिपार्टमेंटसाठी म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी तयार केलेले आहे. तर याचे समजा आपल्या सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हणलं तर याचं मूळ म्हणजे हप्ता देण्यासाठी प्रक्रिया सोपी असू शकते. निधी लवकर येऊ शकतो. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे पैसे काढण्यात म्हणजे स्वतंत्र कारभार या अकाउंट हेडच्या अंडर असणार आहे. तर अशा प्रकारे या जी-आरच्या माध्यमातून हे जे लेखा शीर्षक पद आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. आपण या जी-आरचं काय आहे महत्व हे जाणून घेऊयात. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे सर्वांना आपल्याला माहित आहे. आतापर्यंत 6-7 हप्ते सुद्धा आलेले आहेत पण भरपूर जवळपास 6-7 महिन्याच्या वर कालावधी लुटून गेलेला आहे. तरी पण जो 7वा-8वा हप्ता प्रलंबित आहे तो हप्ता आलेला नाही. त्याच्या संदर्भात हे जे पद अनुसूचित जाती घटकाकरता देण्यात येणाऱ्या भागांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध करून देण्यास महालेखा अधिकार कार्यालयाने वाचा क्रमांक 2 पत्राद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याच अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीर्षक मान्यता देण्याची बाब या जी-आरच्या माध्यमातून प्रकाशित केलेली आहे. तर ह्या लेखा शीर्षकाच्या कुठल्या विभागाच्या अंतर्गत येत आहेत हे विभाग आहेत. तर अशा प्रकारे हा जो येणारा हप्ता आहे हा हप्ता लवकरात लवकर नमो महासन्मान निधीचा हप्ता लवकरात लवकर येईलच. तरी तुम्ही जे तुमच्या काही गोष्टी जर पेंडिंग असेल तर म्हणजे तुमच्या पीएम सन्मान निधीचे केवायसी, तुमची फार्मर आयडी किंवा तुमचं काहीही असेल दुसरं आधार लिंक, आधार मोबाईल नंबर लिंक हे सर्व गोष्टी लवकरात लवकर करून घ्याव्या. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 13 तारखेला सुद्धा पीएम सन्मान निधीचा हप्ता लवकरात लवकर येईल. 13 तारखेच्या नंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ भेटला तर तुम्हाला नमो सन्मान निधी, महासन्मान निधी सुद्धा हप्ता लवकरात लवकर येईल. त्याच्या बाबतीत आपल्या स्वामीनाथ अनफिल्टर युट्यूब चॅनलवर अपडेट दिल्या जाईल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या स्वामीनाथ अनफिल्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतचे बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.